चिडचिड? तुमची कितीही चिडचिड झाली ना तरी डोंट वरी, मी आहे तुमचा मूड नीट करायला. हाऊ डे यू कम इन माय रूम? एजे आपलं लग्न होणार आहे उद्या. मी बायको होणार आहे ना तुमची. मग लग्न झालं नाहीये, व्हायचंय. ओके पण मी तुमच्या रूम मध्ये येऊ नाही का शकत? हे बघ, गो आउट आउट. हॅलो अलिशा मॅम. हो मी तुमच्या फोनची वाटच बघत होते. पुढच्या इव्हेंटसाठी केलात ना तुम्ही फोन? सांगा सांगा काय आणि कधी कुठे? मी ना एका पायावर रेडी आहे. मी मूर्ख नाहीये तुझ्यासारख्या मुलीला परत चान्स द्यायला. एजंटच्या हळदीमध्ये जो मूर्खपणा केलायस तो निस्तरताना नाकी 9 आलेत माझ्या. मी तुला ऍग्रीमेंटचे 3 लाख रुपये परत मागायला फोन केलाय. काय? श्वेताला मी हर्ट नको करायला होतं. उद्या लग्न आहे, मला तिच्याशी जाऊन बोलायला हवं. पण असे कसे मी तुम्हाला 3 लाख रुपये देऊ? आणि हे बघा, मी कुठे तुमचा डान्स ग्रुप सोडलाय? अहो मी तर तयार आहे डान्स करायला. मी तुला एकदा चान्स देऊन बघितलंय. मी बघितलं की तू काय करतेस ते. नाही नाही बघा, कसं आहे ना, ते एजंटच्या घरचं फंक्शन होतं ना म्हणून हा सगळा गोंधळ झाला. आणि मी तर तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना की मला नाही करायचा डान्स, पण तुम्हीच मला ना कंपल्सरी डान्स करायला लावलात ना म्हणून हे सगळं झालं. आणि बघा आता मी रेडी आहे डान्स करायला, तर तुम्हीच नाही म्हणताय. हे बघ, मला काहीच ऐकायचं नाहीये. तू मला माझे 3 लाख रुपये परत कर बस. कुठनं आणू मी इतके पैसे मॅडम? इडियट, हिचं लाईफ मध्ये काहीच होऊ शकत नाही. इतकं कसं कोण केअरलेस असू शकतं? काय एवढा आभाळ कोसळून आलो होतो? का सारखं सारखं कारण शोधून तुम्ही भेटायला येताय मला? काय सांगू तुम्हाला? अहो त्या एजंटच्या 3 सुना, त्यांना संशय आला बहुतेक. ते जाईन तिथे माझा अपमान करतात. त्यांना ना आम्हाला इथून हाकलून द्यायचंय. अपमान करताय तुमचा? मग सहन करा तो. इथून निघायचा विचारही येऊ द्यायचा नाही डोक्यात तुमच्या. आणि जर थोडासा अपमान केलाच तर काय तुमच्या अंगाला भोकं पडतंय? या अपमानाच्या बदल्यात तुम्हाला जहागीरदारांसारखा जावई मिळणार आहे, हे लक्षात ठेवा जरा. ते आहे लक्षात. तुम्ही घाबरू नका हो. मी इथून कुठे जाणार नाही. त्यांनी अगदी हाताला धरून बाहेर काढलं ना तरी जाणार नाही. ते करत असलेला माझा अपमान कसा परतून लावायचा ना मला नीटच माहिती आहे. अहो पण ते आमचे अहो या मुलींचे वडील, म्हणजे माझ्या नवऱ्याचा आणि माझ्या मुलींचा निर्णय बदलला ना. ठीक आहे, मग आता एक काम करा, एजेंना आणि लीलाला इथे स्टोर रूम मध्ये घेऊन या. लगेच त्यांचं लग्न लावून देतो. माफ करा, म्हणजे एजंटना बोलवणं एवढं सोपं आहे का? आणि मी बोलावल्यावर ते कशाला येतील? बरं त्यातून गेला बाजार आलेच, लीलाशी लग्न का करतील? एवढं सोपं असतं तर हे लग्न मीच नसतं का लावून दिलं? कळतंय ना? मग गप्प बसा आता प्लीज आणि जा इथून. डोकं नका खाऊ माझं. एवढी चिडचिड करण्यापेक्षा तुमच्या डोक्यात काय आहे हे मला सांगून झालं असतं मला. तुम्ही पण ना तुमच्याच मुलीसारखं अति बोलता जरा. साहेब सांगा ना, देवा शपथ
देवाशपथ कोणाला सांगणार नाही. नाही, खरंच सांगते मी. तुम्हाला पण त्रास देणार. सांगतो. हे बघा, जेव्हा तुमची मुलगी लीला लग्न मांडवात येईल, मावशी इथे काय करते? मावशी आई